नमस्कार फ्रेंड्स, मी विद्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारी कांदा कैरीची चटणी। उन्हाळ्यात आपल्याला जेवायला नको वाटतं, अशी जर चटणी सोबत असेल तर जेवायला मज्जा येईल। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। जिभेची चव वाढवणारी कांदा आणि कैरीची चटणी। कांदा आणि कैरीची चटणी बनवण्यासाठी मी इथे 4 कांदे घेतलेले आहेत आणि 2 कैरी घेतलेल्या आहेत। आता हे आपण बारीक कट करून घेणार आहोत। बघू शकता इथे आपण कैरी कांदा कट करून घेतलेला आहे। त्याच्यासोबतच आपल्याला लागणार आहेत जिरे, मीठ आणि लाल तिखट किंवा लाल मिरच पावडर। त्यानंतर आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जिरे आणि मीठ अगोदर वाटून घेणार आहोत। जिरे आणि मीठ वाटून घेतलं एकदा की मग जिरे व्यवस्थित बारीक होतात। जिरे मीठ वाटून घेतल्यानंतर यानंतर आपल्याला कैरी मिक्सर मधून काढून घ्यायची। बघू शकता इथे कैरी जिरे आणि मीठ व्यवस्थित आपण वाटून घेतले। यानंतर याच्यामध्ये कांदा आणि लाल मिरची पावडर टाकायचे आणि हे ओबडधोबड वाटून घ्यायचे, म्हणजे जास्त बारीक करायचं नाही आपल्याला। 1-2दा मिक्सर फिरवलं की हे होऊन जातं। लाल मिरची पावडर आता हे मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। बघू शकता इथे आपले मिक्सर मधून आपण कैरीची चटणी काढून घेतलेली आहे। आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया। अशीच ओबडधोबड वाटून घ्यायची, म्हणजे ती छान लागते। यामध्ये थोडंसं गार्निशिंग साठी तेल टाकायचे। तेल टाकल्यानंतर तर चटणी अजून भन्नाट लागते। तेल टाकायचे आणि कोथिंबीर। बघू शकता आपली चटणी किती भन्नाट दिसते आणि खायलाही भन्नाट लागते। तोंडाची चव वाढवणारी आपली कांदा कैरीची चटणी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर करून बघा। केल्यानंतर कशी लागते ते कमेंट मध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नंतर भेटूया अशाच छानशा रेसिपी बरोबर। थँक्यू, बाय बाय।